नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वेदपुराणातल्या एका पतिव्रता सतीची एक कहाणी सांगणार आहे, जी सप्तऋषींच्या तोडीची होती। अतिशय बुद्धिमान आणि चारित्र्य संपन्न तेजोमय अशी जी स्त्री, तिचं नाव आहे अरुंधती। अरुंधती या शब्दाचा अर्थच आहे असा की जी सूर्यकिरणामध्ये नाहून निघालेली आहे, अशी ती तेजस्विता होती। आणि तिची कहाणी अशी सांगतात की ती मेधा ऋषींची मुलगी आणि ती लहानपणापासूनच सुंदर होती, हुशार होती। मेधा ऋषींनी तिला जितकं ज्ञान द्यायचं तितकं देऊ शकले तेवढं त्यांनी दिलं। आणि ती जेव्हा 5-6 वर्षाची झाली तेव्हा एकदा ब्रह्मदेव त्यांच्या दर्शनासाठी आले असताना ती त्यांच्या पाया पडली। आणि जेव्हा ब्रह्मदेवाने त्या मुलीला बघितलं तेव्हा ते खूप खुश झाले। ते म्हणाले, ही मुलगी खूप छान आहे, हुशार आहे, तर हिला तू सावित्रीकडे शिकायला पाठव। बहुला किंवा सावित्री ह्या पुराणातल्या खूप मोठ्या स्त्रिया। तर त्याप्रमाणे मग मेधा ऋषींनी सावित्रीकडे, सावित्री म्हणजे ब्रह्मदेवांची पत्नी सावित्री, हिच्याकडे आणि बहुलाकडे त्यांनी तिला शिकण्यासाठी पाठवलं। आणि बहुला आणि सावित्री या दोघींचं वैशिष्ट्य असं की त्या रोज सूर्यलोकामध्ये जात असत, मानस लोकामध्ये जात असत, मानस पर्वतावरती जाऊन त्या ज्ञानार्चन करत असत। आणि खूप अशा विद्वान स्त्रियांबरोबर ज्ञानचर्चा घडवून आणून की लोककल्याणासाठी आपल्याला काय करता येईल याचा त्यांचा रोजचा विचार असायचा। या सगळ्या विचारसत्रांमध्ये अरुंधतीने भाग घेतला आणि 7 वर्ष ती त्यांच्याबरोबर राहिली आणि तिने ज्ञानसंपदा खूप गोळा केली। ती तेजस्विता होतीच। आणि त्याच्यानंतर तिचं लग्न वसिष्ठ मुनींबरोबर झालं। आणि वसिष्ठ मुनींबरोबर त्यांच्या सहवासामुळे आणखीनच तिचं ज्ञानार्जन झालं। वसिष्ठ मुनींनाही तिच्यामुळे खूप ज्ञान प्राप्त झालं आणि दोघांचा संसार अतिशय सुंदरच झाला। आणि असं म्हणतात की त्यांच्या लग्नामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश स्वतः आणखीन देवदेवता तिथे उपस्थित होत्या। आणि त्या देवदेवतांनी त्यांच्यावरती ते जे जलार्चन केलं त्याच्यामधूनच शरयू नदी, क्षिप्रा नदी, महानदी, गोमती नदी इत्यादी 7 महानद्यांचा उगम झाला आहे असं म्हटलं जातं। ही अशी जी अरुंधती होती ती हुशार तर होतीच आणि त्याबरोबरच ती खूप पतिव्रता होती। आणि तिची परीक्षा घेण्यासाठी एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश स्वतः आले आणि त्यावेळेला ती नदीवरती पाणी आणण्यासाठी घडा घेऊन निघालेली होती। तर त्यांनी तिला सांगितलं की आम्हाला तुझ्याकडे यायचं, आम्हाला तुला एक प्रश्न विचारायचा आहे। तर ती म्हणाली, तुम्ही बसा, मी येते, पाण्याचा घडा भरून घेऊन येते। तर ते म्हणाले, एवढंच ना, आम्ही भरतो मग घडा, म्हणाले। आणि त्या तिघांनी आपल्या तपश्चर्याचा जोर लावला, पण अरुंधतीचा जो पाण्याचा घडा होता तो काही भरला नाही अजिबातच। आणि तेव्हा त्यांना तिची महती कळली आणि मग तिने तो घडा भरवून आणेपर्यंतच ते तिथून निघून पळून गेले, कारण त्यांना तिची महती कळलेली होती। तेव्हा अशी ही अरुंधती, जिचं सप्तऋषींच्या बरोबर स्थान आहे आकाशामध्ये, तिचा अरुंधती नावाचा तारा आपल्याला दिसतो। तर ह्या अरुंधतीला आपण वंदन करूया। लग्नामध्ये सुद्धा ह्या अरुंधती देवतेची पूजा करायला स्त्रियांना सांगितलं जातं आणि तसं तुम्ही तेजोमय व्हावं अशी एक इच्छा असते आणि त्यामुळे तुमची पुढची संततीही तेजोमय आणि सात्विक घडू शकते। या दोन्हीचं कॉम्बिनेशन ते आहे। अशा अरुंधतीला आपण सगळ्यांनी मनापासून वंदन करू।